तो जाणार आहे तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले. आई म्हणाली, काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कुठेही शिकू दे. नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच. माझा आशीर्वाद आहे, वडील म्हणाले. आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. आई, मग अण्णा जाणार वाटते. लांब जाणार, लवकर परत नाही येणार. धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता. हो बाळ, तो शिकेल व मग तुम्हाला शिकविल. तुम्हाला शिकविता यावे म्हणून तो लांब जात आहे. आई त्याची समजूत घालीत होती. शेवटी औंध संस्थानात जायचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुर्रकन आईजवळ उडून येत होते. परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी यायचो. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशांशिवाय येणे जाणे थोडेच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईबापास सुख देता यावे म्हणून जात होतो. आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यातील पाण्याला थांबवित होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण, तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव रे माझ्या कपाळावर. कपाळाची जशी लाही लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? आई, आई, मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई. तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधारच तोच. एक तोच तो देव. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार, हो जाणार. आईला मी सोडून जाणार. आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, एक धोंगडी काढली. मी आईला म्हटले, घोंगडी कशाला ग मला? एक तरट खाली घालीन, त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे, मला नको. अरे, तू परक्या मुलखात चाललास. तेथे ना ओळख ना देखरेख. आजारी पडलास, काही झाले तर असू दे आपली जवळ बाळ. आमचे येथे कसेही होईल, माझ्या ऐक असे म्हणून ती घोंगडी ही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिब्बेही बरोबर असू देत असे म्हणाली व लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो बाळ. आईला आता तू असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली. ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकी वहिनीकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा. जा हो श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी करू नको तू. त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ, ती म्हणाली. मी मानेने हो म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले.
शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मतला उतरवायचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले. त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ, ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार? ह्या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबडा लेंबडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू. मी गाडीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती, परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळल्या होत्या व हृदय ओसंडत होते. आई, तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले, मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंटले होती. ती लिहून मी निघालो होतो. मुलाला पोहावया शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडविले, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही, अजूनही धोके आहेत, परंतु ज्या आई ह्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो. धन्यवाद.